नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। सैफच्या घरी अज्ञात शिरल्याचं पहिल्यांदा मोलकरणींनी पाहिलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। रात्री 2 वाजता अज्ञात व्यक्ती मोलकरणीला दिसला असं पोलिसांचं म्हणणं आहे। मोलकरणीनं आरडाओरडा केला आणि त्यानंतर सैफ मुलाच्या बेडरूममध्ये होता आणि मोलकरणीने आरडाओरडा करताच सैफ रूम बाहेर आला। सैफवर आरोपीनं त्यानंतर 6 वार केलेले आहेत। चाकूने हे वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अभिनेता सैफ अली खानवर रात्री हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झालाय। सध्या रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। रात्री 2 वाजता अज्ञात व्यक्ती मोलकरणीला घरामध्ये दिसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अज्ञात घरी शिरलाय तेव्हा सैफ हा मुलाच्या बेडरूममध्ये होता आणि त्यानंतर मोलकरणीनं आरडाओरडा केल्यानंतर सैफ हा रूम बाहेर आला। दरम्यान सैफवर आरोपीनं यावेळेला चाकूने 6 वार केलेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तर आपण ही दृश्य बघतोय। हा घटना ज्या वेळेला घडली त्यानंतरचा हा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। बरोबर रात्री 2 वाजताची ही घटना आहे। त्यानंतर बरोबर 3:30 वाजता त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। रुग्णालयात सध्या शस्त्रक्रिया सुरू अशी माहिती कळते। 6 वार केलेले आहेत। या 6 वारामधले 2 वार हे गंभीर होते। याच्यामध्ये अभिनेता सैफ अली खान हे इंजर झालेले आहेत। त्यांचं लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि विविध तपास पथके नेमून आरोपीला अटक करण्याचं काम सध्या तपास सुरू आहे। आम्ही अजून कुठल्याही कन्क्लुजनवर आलेलो नाही। जसं आम्ही कुठल्या कन्क्लुजनवर येऊ आम्ही तुम्हाला कळवू। तर पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणामध्ये तपास सुरू झालेला आहे। घरातल्या 3 व्यक्तींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 3ही नोकर आहेत आणि त्यांच्याकडून अधिकची माहिती घेतली जाते। त्यांचे मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केलेले आहेत। ही अज्ञात व्यक्ती घरामध्ये नेमकी कशी शिरली, ही अज्ञात व्यक्ती कोण आहे, या सगळ्याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय। सैफ अली खान हा वांद्र्यामध्ये राहतो। वांद्रे पश्चिमेला त्याचं घर आहे आणि त्या ठिकाणी रात्री उशिरा मध्यरात्री एक व्यक्ती आत आली आणि त्या व्यक्तीनं सैफ अली खानवर हल्ला केलेला आहे। या व्यक्तीच्या घरात येण्यामागचं नेमकं कारण देखील पोलिसांकडून शोधलं जातंय। मात्र प्राथमिक माहितीनुसार ही अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशानं घरामध्ये आलेली होती आणि या व्यक्तीनं घरामध्ये घुसल्यानंतर सगळ्यात आधी हल्ला केला आहे। आता सारा सैफ अली खान ही देखील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाली आहे। सारा सैफ अली खान ही लीलावती रुग्णालयात दाखल झालेली आपण बघतो। ही थेट दृश्य आहेत लीलावती रुग्णालयाबाहेरची। सारा सैफ अली खान या सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीनं चाकू हल्ला केलेला आहे। मुंबईच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी सैफ अली खानवर हा चाकू हल्ला झालेला आहे। काल रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीनं सैफच्या घरी शिरून अज्ञात व्यक्तीला आता पाहून घरातली मोलकरणीनं आरडाओरडा सुरुवातीला केला आणि त्यानंतर मोलकरणीनं आरडाओरडा केल्यानं सैफ अली खान त्याला जाग आली। सैफ अली खानची अज्ञात व्यक्तीसोबत त्यानंतर झटापट झाली। अज्ञात व्यक्तीकडून सैफ अली खानवर 6 वार यावेळेला करण्यात आलेले आहेत। सैफच्या शरीरावर 2 मोठ्या जखमा आहेत आणि मणक्याला देखील दुखापत झालेली आहे। मध्यरात्री 3:30 वाजता सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारांसाठी। जखमा गंभीर असल्यानं सैफ